श्री स्वामी समर्थ. सिंह राशी 26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. या आठवड्यात सिंह राशीच्या जीवनात नेमकं काय घडणार आहे? कामाच्या ठिकाणी तुमच्यावर येणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्हाला यशाकडे नेणार की तणाव वाढवणार? आर्थिक बाबतीत हातात येणारे पैसे टिकतील का, की अचानक खर्च तुमची गणितं बिघडवतील? प्रेमसंबंधात गोडवा वाढेल की अहंकारामुळे दुरावा निर्माण होईल? कुटुंब, करिअर आणि आरोग्य या तिन्ही आघाड्यांवर सिंह राशीच्या जातकांना कोणती कसोटी पार करावी लागणार आहे? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ सिंह राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा स्वतःकडे पाहण्याचा, निर्णय घ्यायचा आणि आयुष्याला नवी दिशा देण्याचा ठरणार आहे. सूर्य हा तुमचा स्वामी असल्यामुळे तुमच्यातील नेतृत्व गुण, आत्मविश्वास आणि स्वाभिमान या आठवड्यात अधिक ठळकपणे दिसून येईल. मात्र याच आत्मविश्वासाबरोबर जर अहंकार आणि हट्ट वाढला तर काही ठिकाणी अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शांतपणे विचार करून पुढे पावले टाकणे गरजेचे आहे. हा आठवडा सिंह राशीसाठी मिश्र फलदायी ठरणार आहे. काही कामांमध्ये यश मिळेल तर काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडणार नाहीत. ग्रहस्थिती सांगते की हा काळ तुम्हाला संयम, समजूतदारपणा आणि योग्य निर्णय क्षमता शिकवणारा आहे. जुनी रखडलेली कामे पुन्हा समोर येतील आणि ती पूर्ण करण्याची संधी मिळेल. मात्र काम टाळण्यासाठी सवय असेल तर नुकसान होऊ शकते. मेहनत केली तर नशिबाची साथ नक्की मिळेल, पण केवळ नशिबावर विसंबून राहू नका. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा जबाबदाऱ्यांनी भरलेला असेल. ऑफिसमध्ये वरिष्ठ तुमच्यावर विश्वास दाखवतील आणि एखादे महत्त्वाचे काम तुमच्याकडे सोपवले जाऊ शकते. सुरुवातीला कामाचा ताण जाणवेल, पण तुम्ही तुमच्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करू शकाल. सहकाऱ्यांशी संवाद ठेवा. एकट्याने सर्व करण्याचा अट्टाहास टाळा. ऑफिसमधील राजकारणापासून थोडे लांब राहणे हिताचे ठरेल. आठवड्याच्या शेवटी तुमच्या कामाची प्रशंसा होण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या सिंह राशीच्या जातकांसाठी हा काळ सावधगिरीचा आहे. नवीन योजना, नवीन करार किंवा गुंतवणूक करण्याआधी नीट विचार करा. कोणाच्याही शब्दांवर लगेच विश्वास ठेवू नका. जुने ग्राहक आणि ओळखीच्या लोकांमधून फायदा होऊ शकतो. भागीदारीत असाल तर संवादात स्पष्टता ठेवा, नाहीतर गैरसमज वाढू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात एखादी चांगली संधी दार ठोठावू शकते. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा स्थिर पण खर्चिक ठरणार आहे. उत्पन्नाचे स्रोत सुरू राहतील, मात्र अचानक खर्च वाढू शकतो. घरगुती गरजा, वाहन दुरुस्ती किंवा आरोग्याशी संबंधित खर्च संभवतो. उगाच कोणाला पैसे उधार देणे टाळा. शेअर, सट्टा किंवा धोकादायक गुंतवणूक सध्या टाळलेली बरी. जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची आशा निर्माण होईल, पण थोडा संयम ठेवावा लागेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमात असलेल्या सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावनिक चढउतारांचा आहे. जोडीदाराकडून अपेक्षा जास्त ठेवल्यास मन दुखावू शकते. त्यामुळे समोरच्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. लहानशा गोष्टींवरून वाद होऊ शकतो, पण संवाद साधला तर नातं अधिक मजबूत होईल. अविवाहित लोकांच्या आयुष्यात एखादी नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे, पण घाईघाईने निर्णय घेऊ नका. विवाहित सिंह राशीच्या जातकांसाठी हा आठवडा जबाबदारीचा आहे. जोडीदाराच्या भावना समजून घेणं फार गरजेचं आहे. घरातील कामे, मुलांचे प्रश्न किंवा आर्थिक नियोजन यावर चर्चा होऊ शकते. थोडा संयम ठेवल्यास नात्यातील ताण कमी होईल. आठवड्याच्या शेवटी जोडीदारासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल, ज्यामुळे नात्यात गोडवा येईल. कौटुंबिक जीवन. कुटुंबात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. वडीलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या, तो फायदेशीर ठरेल. भावंडांशी संबंध सुधारतील आणि घरात सकारात्मक वातावरण राहील. समाजात मान सन्मान वाढेल.
लोक तुमच्या मताला महत्त्व देतील. मात्र बोलताना शब्द जपून वापरा, कारण एक चुकीचा शब्द गैरसमज निर्माण करू शकतो. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीचा आणि शिस्तीचा आहे. अभ्यासात मन लागेल, पण आळस केल्यास नुकसान होऊ शकते. मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ घालवणे कमी करा. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळेल. आठवड्याच्या शेवटी एखादी सकारात्मक बातमी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत सिंह राशीच्या लोकांनी विशेष लक्ष द्यावे लागेल. कामाचा ताण, झोपेचा अभाव आणि मानसिक थकवा जाणवू शकतो. डोकेदुखी, रक्तदाब किंवा पोटाचे त्रास संभवतात. नियमित व्यायाम, योग, प्राणायाम आणि पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. बाहेरचे तेलकट आणि जड अन्न टाळा. उपाय. दररोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य द्या. ओम सूर्याय नमः मंत्राचा 11 वेळा जप करा. रविवारी गरजू व्यक्तींना गूळ, गहू किंवा तांदूळ दान करा. एकूण या आठवड्यात सिंह राशीच्या जातकांसाठी आत्मपरीक्षण, संयम आणि योग्य निर्णय या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण तुमचा आत्मविश्वास आणि नेतृत्व गुण तुम्हाला पुढे घेऊन जातील. मेहनत केली तर वरिष्ठांचे लक्ष वेधून घेण्यात यश मिळेल. मात्र उतावळेपणा आणि अहंकार टाळणे गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत उत्पन्न स्थिर राहील, पण अचानक खर्च वाढू शकतो. त्यामुळे पैशांचे नियोजन आवश्यक आहे. प्रेम आणि वैवाहिक नात्यांमध्ये संवादाची गरज भासेल. समजूतदारपणा ठेवल्यास नात्यात गोडवा येईल. कुटुंबाकडून साथ मिळेल. तसेच समाजात मान सन्मान वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कामाचा ताण आणि थकवा जाणवू शकतो, म्हणून विश्रांती व काळजी घेणे आवश्यक आहे. एकूणच हा आठवडा सिंह राशीसाठी संयम राखून विचारपूर्वक पावले टाकल्यास यश, स्थैर्य आणि सकारात्मक बदल घडवून आणणारा ठरेल. आत्मविश्वास ठेवा, पण नम्रता विसरू नका. संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार हेच या आठवड्यात तुमच्या यशाची गुरुकिल्ली ठरतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.